स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं पार्ट 1मध्ये की मी बदामाचं झाड लावलं आहे, आणि सेकंड पार्टमध्ये मी दाखवलं होतं की माझं बदामाचं झाड किती मोठं झालं आहे. पण माझं हे बदामाचं झाड बघा, आता मी करोडपती पण होऊ शकत नाही आणि कोणाला पैशांची मदत पण करू शकत नाही, कारण माझं बदामाचं झाड मेलं. कसं काय मेलं? कोणाची तरी नजर लागली. मी त्याला लिंबू मिरची लटकवून ठेवायला पाहिजे होता, पण मी त्याला लिंबू मिरची लटकवून नाही ठेवला, म्हणून माझं झाड मेलं. इथं त्याला किड्यांनी खाऊन टाकलं. हे बघा, इथे किड्यांनी खाऊन टाकलं त्याला थोडंफार मूळ आहे म्हणून हे दुसऱ्या झाडाला लावून पाहीन, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी लावून बघेन मी उगतं की नाही. पण या बदामाच्या झाडाच्या भरोशावरती मी होती, कारण मला वाटलं की हे बदामाचं झाड मोठं होईल, त्याला खूप सारे बदाम येतील आणि खूप बदाम आल्यावरती मी अमीर होईन हे बदाम वगैरे विकून. मित्रांनो, तुमच्या मनाप्रमाणे झालं आहे. आता तुम्ही पण गरीब आणि मी पण गरीब, पण आपण काय करू, हे झाड काढू इथून, कारण मला असं वाटतंय थोडंसं त्याला जीव आहे. आपण हे झाड काढू. आई किती सुंदर मुळा आल्या होत्या बघा त्याला. हे बघा माझं बदामाचं झाड. आता मी हे झाड ना एखाद्या छान ठिकाणी लावते जिथे त्याला माती वगैरे खूप सारं भेटेल. पण बघा ना किती सुंदर आलं होतं ते झाड. मला माहीत पण नव्हतं खाली अशा प्रकारे काही येईन ते. हे बघा, आता कुठे लावायचं आपण हे झाड? हे छोट्या छोट्या कुंड्यात आहे. इथे मस्तपैकी कढीपत्त्याचं झाड आहे. हे कढीपत्ता आला आहे. हे कारलीचं वेल आहे. अजून हे कोरफड आहे. हे शोचं झाड आहे. त्यानंतर इथे मनी प्लांट पण आहे. आणि हे कसलं म्हणतात ते गणपतीचं फूल ते पण आहे. जास्वंदीचं झाड. त्यानंतर हे गुलाबाचं झाडसुद्धा आहे. पिंक कलरचं गुलाब आहे. असं मी एकाच बादलीमध्ये 4-5. त्यानंतर इथे एक आंब्याचं पण झाड आहे. हे आंब्याचं झाड. त्यानंतर तुळशी पण आहे. हे बघा तुळस आहे. जाऊ द्या, बदामाच्या झाडाने मला थोडं निराश केलं आहे, पण मला आता आंब्याच्या झाडावरती आस लागली आहे. आता हे झाड खूप मोठं करेल, याला खूप सारे आंबे येतील. मग मी डबे भरून म्हणजे खोके भरून आंबे दुसऱ्या देशात पाठवेल. आणि बदामाच्या झाडामुळे तर नाही श्रीमंत होणार, पण मी थोडीफार आंब्याच्या झाडांमुळे श्रीमंत होऊ शकते. जराशी मला श्रीमंतीची मेहक लागते का मला दुसरा काहीतरी पर्याय येईल. आणि जर ह्या व्यतिरिक्त बदामाच्या झाडाने पण जर मला साथ सोडली आणि आंब्याच्या झाडाने पण साथ जर सोडली ना, मग जाऊ द्या, मी कढीपत्ता आणि कारली विकूनच पोट भरेल. आमच्या इथे शनिवार रविवारचा बाजार मोठा लागतो सातपुरे MIDCमध्ये, मग मी तिथे जाऊन विकेन. नाही जर झालं तर हे बघा, इथे एवढी मोठी पटांगण आहे, एवढे सारे घरं झालेले आहे. या साईडला तर घरं नाही आहे, पण इकडच्या साईडला खूप मोठ्या सोसायटी झाल्या आहे. मी ना भाजीपालाच्या गाड्यावरती भाजीपाला घेऊन जाईल माझ्या शेतातला, आणि भाजीपाला तिकडे विकेल. थोडीशी अमीर नाही होणार, पण थोडीफार श्रीमंत तर होईल. माझं म्हणणं आहे, हे जे बदामाचं झाड मी जिथून काढलं आहे ना, तिथेच थोडंसं जास्त खोल खड्डा करू आणि तिथेच वापस लावू. म्हणून मी काय करते, आता बदामाचे इथे झाड लावलं होतं ना, तर इथे मी त्याला खोल खड्डा करते थोडासा. शी बाबा, छोट्या छोट्या आळ्या पण झाल्या होत्या वाटतं. तिथे नाही लावत मग मी तिथं, कारण छोट्या छोट्या आळ्या दिसते. मी इथे लावते. इथे बेटा, तू फक्त मोठा हो. मला कसं आहे, तुझ्यावरती खूप आस लागून आहे का तू मोठा होशील, तुला फळं येतील, मी तुझे फळं विकेल. आता थोडासा मोठा हो, जग तू. थोडा मोठा हो, मग मी तुला मोठ्या बादलीमध्ये लावते. आता सध्या तू इथेच राहा, व्यवस्थित जग. पाऊस येणार आहे, तुला पाणी देईल, पण आज तो असा कोमेजला आहे ना, उद्या तू मस्त उठून फुललेला बघितला पाहिजे. तुला आता पानं बिनं आली का वरती? थोडीफार आहे. ठीक आहे, आता तू असाच राहा. भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल माझं हे बदामाचं झाड जगलं आहे की नाही. आत्ता सध्याची कंडिशन बघा त्याची, थोडंसं कोमेजून गेलं आहे. ते थोडं नाही, पूर्णच कोमेजून गेलं आहे. हे बघा, पण उम्मीद आहे मला की त्याची वाढ होईल, म्हणून मी त्याला आत्ताच लावते कुठेतरी. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.